जय जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार तया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 33. याच्यामध्ये काय म्हटलं आहे? वसे मेरु मांधार हे सृष्टी लीळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनिदास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकातून स्वानुभवाचं कथन समर्थांनी केलेलं आहे. आधी केले मग सांगितले. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा. या सृष्टीमध्ये मेरू आणि मांदार हे दोन सर्वात मोठे पर्वत आहेत. मांदार पर्वत, मेरू पर्वत. मेरू पर्वत म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेस याचा रवी म्हणून उपयोग केला गेला आणि मंदार पर्वत म्हणजे समुद्राच्या तळाशी होता. आणि हनुमंतांनी जेव्हा उड्डाण केलं तेव्हा त्या हनुमंताला, त्या दासभक्ताला, त्या रामाच्या दासाला उड्डाण करताना थोडासा थकवा येईल म्हणून त्यांनी आराम करण्यासाठी तो मंदार पर्वत समुद्र तळापासून वर 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 आला आणि त्यांनी हनुमंताला विनंती केली की हनुमंता, हे रामदूता, थोडा वेळ विश्रांती घ्या. आपण थकले असाल म्हणून माझ्या पर्वतावरती थोडी विश्रांती घ्या, फलाहार करा आणि मग पुढे जा. एवढी मी तुमची आपली एवढीच सेवा करू शकतो. रामकार्याला माझी तेवढीच मदत होईल. पण हनुमंतांनी ते आमंत्रण आभारपूर्वक स्वीकारलं. म्हणजे नाकारलं नाही, स्वीकारलं. कसं तरी म्हणाले की हे पर्वतश्रेष्ठा, तुझ्या विनंतीचा मी अवहेलना करू शकत नाही, परंतु माझ्यापुढे अत्यंत महत्त्वाचं कार्य माझ्या प्रभूंनी दिलेलं आहे, माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, माझ्या आराध्य देवताने दिलेलं आहे. ते मला पूर्ण करायला हवे. त्यामुळे मला विश्रांती घेणे नाही, ते लवकरात लवकर पूर्ण करायला हवं. आणि म्हणून तुझ्या विनंतीला मान देऊन फक्त मी तुझ्या याच्यावरती क्षणकाल माझं पाऊल टेकवेल आणि पुन्हा उड्डाण देईल. मारुतीराने आपलं पाऊल त्यांच्या माथ्यावरती क्षणकाल टेकवलं आणि पुढे उड्डाण घेतलं. समुद्रमंथन, उल्लंघन करण्यासाठी. असा तो मंदार वृक्ष आणि तो मेरू वृक्ष, मेरू पर्वत. मंदार पर्वत आणि मेरू पर्वत. मेरू पर्वत म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी ज्याची रवी केली गेली. या ठिकाणी रवी केल्यानंतर त्यातून काय काय निघालं? अनेक अलंकार निघाले, अनेक द्रव्य निघाली, ऐरावत निघाला, लक्ष्मी निघाली, चंद्र निघाला, असे अनेक अश्विनी कुमार निघाले. प्रत्येकाचं वर्णन या पुराण कथांमधून आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा. म्हणजे या सृष्टीच्या रचनेमध्ये, सृष्टीची लीला रचण्यामध्ये जो सर्वात महान आहे. शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. म्हणजे काय? शशी आणि सूर्य म्हणजे सूर्य आणि चंद्र. आपण आधाराशिवाय, पृथ्वीच्या आधाराशिवाय क्षणकालही उभं राहू शकत नाही. पण सूर्य आणि चंद्र संपूर्ण आकाशातले कुठल्याही आधाराशिवाय आहेत. तारांगणे, सर्व प्रकारचे तारकासमूह, मेघमाळा म्हणजेच ढग, आकाश, नभ, गगन, या सगळ्यांच्या माळाच माळा पसरलेल्या आहेत, परंतु त्यांना कुठलाही आधार नाही. ही सर्व सृष्टीची लीळा कोणी रचली आहे? तर ती एका सृष्टीकर्ता, जो निर्माता, जो एकदंता, जो चौघांचा पालन करता आहे, ही त्याची लीला आहे. हे तू लक्षात ठेव. त्याच्यामध्ये गुंतू नकोस. चिरंजीव केले जनिदास दोन्ही.
या ठिकाणी चिरंजीवांमधील विभीषण आणि मारुती या चिरंजीवांचा समर्थांनी दाखला दिलेला आहे. प्रभू रामचंद्र शरीराला गमन करत होते तेव्हा सर्व अयोध्या वासियांना त्यांनी स्वर्गामध्ये पाठवून दिलं आणि एकट्या मारुतीला आपल्याजवळ बोलावलं. मारुतीराय म्हणाले की हे प्रभू, मी तुमच्याशिवाय इथे राहू शकत नाही, मला पण तुमच्याबरोबरच यायचं आहे. प्रभू रामचंद्रांनी त्याला सांगितलं की बाळा, तू येऊ शकत नाहीस, माझं जे काम माझ्या मागे चालू राहिलं पाहिजे. कुठलं? नामाचा प्रचार, नामाचा प्रसार आणि भक्तांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन, याच कामासाठी मी तुला मागे राहायला सांगत आहेस. आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तू चिरंजीव आहेस. ही तुझ्या दास्य भक्तीची मी तुला दिलेली देणगी आहे. असे ते हनुमान चिरंजीव. विभीषण दुसरं उदाहरण. विभीषण अजूनही आहेत असे कित्येकांचा अनुभव आहे. लंकेमध्ये त्यांना पण चिरंजीव करण्यात आलं. कोणी केलं? प्रभू रामचंद्राने. त्याचा कथाभाग काय? थोडक्यात. शरणागतांना रक्षण करण्याचं प्रभू रामचंद्रांचं वचन आहे. रावणाने जेव्हा विभीषणाला लाथ मारली आणि सांगितलं की तू माझा जरी सख्खा भाऊ असलास तरी माझी कीर्ती करायची ऐवजी माझ्या शत्रूची कीर्ती माझ्यासमोर करतो आहेस, माझ्या राज्यातून मी त्याला हाकलून देतो. विभीषण दादा नमस्कार करतो आणि निघून गेले. आल्यानंतर त्यांनी मनामध्ये ठरवलं की आता एकटे रामच आपल्याला तारक आहेत, दुसरं कोणीही नाही. आता तर मी मोकळेपणाने प्रभू रामचंद्रांना शरण जाणार. आणि उड्डाण केलं त्यांनी. ते थेट समुद्र पैल तीरावरती म्हणजे भारतभूमीवरती पाऊल ठेवलं. ज्या ठिकाणी वानरसेना पोचली होती त्या वानरसेनेने या विभीषणांना पकडून हा कोण राक्षस आला, हा रावणाचा दूत असेल का, अशा सगळ्या कल्पना मनामध्ये बांधून प्रभू रामचंद्रासमोर नेले आणि ह्याला काय शिक्षा द्यायची हे तुम्ही सांगा. त्या प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांकडे एक कटाक्ष टाकला. कारण मारुतीरायांनी त्यांना सांगितलं होतं की विभीषण हे काय प्रकरण आहे आणि यांना शिक्षा द्यायची नाही आहे म्हणे आपल्याला. मारुतीराया तुमच्या इच्छेनुसार यांना काय शासन करावं. मारुतीरायांनी सांगितलं की हे प्रभो, मी लंकेमध्ये असताना फक्त हा एकच व्यक्ती असा बघितला की जो आपल्या देवघरामध्ये तुमची मूर्ती ठेवून सदैव चिंतनामध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये आणि वेदांना मान्य असलेल्या क्रमाने जीवन जगत आहे. त्यामुळे त्याची हत्या करणे, त्याला शासन करणे हे धर्माला आणि न्याय व्यवस्थेला मान्य नाही. माझ्या मते आपण यांना रावणाच्या पश्चात लंकेचा राजाच केलेलं चांगलं. हा प्रस्ताव प्रभू रामचंद्रांना आवडला. प्रभू रामचंद्राचं वचन काय, तरी जेवढ्या पण राज्य जिंकलं आहे तिथं स्वतः राज्य केलेलं नाही आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्याच ठिकाणचा उत्तराधिकारी नेमलेला आहे. जसं सुग्रीव आणि वालीचं राज्य, वालीचा नाश केला, त्याच्यानंतर सुग्रीवाला तिथं बसवलेलं आहे. तर ते स्वतः त्यांनी ते राज्य आपल्या अयोध्येमध्ये सामील केलं असतं. रावणाचं राज्य संपुष्टात आलं, काय केलं, तिथे विभीषणाला बसवलं. हे रामाचं काम आहे. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये हे शिकायचं आहे की मी ज्याला कोणाला जिंकतो आहे त्याचाच उत्तराधिकारी तिथंच त्याच्या कार्यासाठी नेमून ठेवायचा आहे, जो पुढील भविष्यामध्ये
जनतेला मार्गदर्शन पण होईल आणि पुन्हा आपल्याच कामामध्ये. हा दूरदृष्टी. आणि त्याला राज्याभिषेक केला लक्ष्मणाला पाठवून रावणवधानंतर. आणि तेव्हा सगळेजण परत आले अयोध्येमध्ये. सगळ्यांना काही ना काही वस्तू दिल्या गेल्या. तसेच बिभीषणाला सुद्धा तू यावत चंद्र दिवा करो चिरंजीव राशी. कारण तू आणि हनुमंत या दोघांनी किती नामस्मरण केलेलं आहे याची गणती नाही, याची तुलना कोणाशीही करता येणार नाही. आणि त्याचंच फलद्रूप म्हणून तुम्हा दोघांनाही चिरंजीव आणि तुलासुद्धा चिरंजीव पद देण्यात येते. जसे पद ध्रुव बाळाला मिळाले तसंच पद बिभीषणाला सुद्धा मिळालं. याचाच अर्थ नुपेक्षी कदा रामदासा विमानी. म्हणजेच रामाचे जे भक्त आहेत, आत्मा रामाचे जे भक्त आहेत, ज्यांच्या मननामध्ये चिंतनामध्ये सदैव वेदांना मान्य असलेलं जीवन जगण्याची इच्छा जागृत आहे आणि तसे ते जीवन कृतीमध्ये उतरवत आहेत, अशा लोकांचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्र एकवचनी आहेत. आणि ते आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत. म्हणून हे मानवी मना, तू हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. पुराणामधील मोठे मोठे लोकसुद्धा, ज्यांना आपण आजच्या भाषेमध्ये आयडॉल असं म्हणतो, पुढारी, आजचे पुढारी नाही, त्या काळचे पुढारी, त्यांनी भगवंताची सेवा केली. भगवंताशिवाय जग व्यर्थ आहे याच भावनेमध्ये जगले. त्यांची उपेक्षा भगवंत करत नाहीत. आणि तू सुद्धा असाच जगायचा प्रयत्न कर, म्हणजे तुझासुद्धा उद्धार करून घ्यायला तू समर्थ होशील. जय जय रघुवीर समर्थ.